प्रश्न क्रमांक पहिला, आजचा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणते, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास मंडळ यांचे अध्यक्ष त्या जिल्ह्याचा पालकमंत्री हे अध्यक्ष असतो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21वा म्हणजे आजचा दुसरा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रातील महानगरपालिकेची संख्या किती आहे? तुम्हाला ऑप्शन मध्ये 27 दिसत आहे, पर्याय नंबर 4 उत्तर बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण 2013 मध्ये बरोबर होतं. आता जर तुम्हाला 2025 मध्ये विचारलं तर तुम्हाला सांगावं लागेल 29 आहे, कारण 29वी कोणती आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. ते कोणती आहे मित्रा? तर जालना आहे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट काय म्हणते, कोतवालाची नेमणूक कोण करतो किंवा कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असते म्हणते? तर कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार तर तहसीलदारला असते मित्रा, लक्षात ठेवू. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, राज्यातील आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण जागापैकी किती टक्के जागा हे महिलांसाठी राखीव असते म्हणते? तर महिलांसाठी 50% जागा राखीव असतात. डिपेंड अपॉन ऑप्शन, ऑप्शनचा विचार केला तर पर्याय नंबर 3 याचं उत्तर यायला पाहिजे 0.50%. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट, पंचायत समिती पातळीवर ग्राम विकासाची जबाबदारी म्हणजे ग्रामीण लोकांची जबाबदारी, ग्रामाच्या विकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोण सांभाळत असतो किंवा कोणाकडे असते मित्रा? तर हे असते कोणाकडे? तर गट विकास अधिकारी म्हणजे बीडीओ यांच्याकडे ते असतं. प्रश्न क्रमांक 25वा, पंचायत राज व्यवस्थेतील निम्न स्तर म्हणजे कनिष्ठ स्तर कोणाचे असतात? तर कोणाचे असतात? तर ग्रामपंचायतचे असतात. 3 प्रकारचे स्तर आहे, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद. हे निम्न स्तर आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26वा, गावातील पीक पाहणी, खेड्यावरील लोकांना चांगलंच माहित असेल, गावातील पीक पाहणी करण्याचं काम कोण करतो किंवा कोणाचा अधिकार आहे? तर हे तलाठी करतो, पण कधी येत नाही गावात. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचं, कायदा व सुव्यवस्था कशात? तर खेड्यागावात. यासाठी कोणाची नेमणूक करतात किंवा कोण ते काम करतो? तर हे पोलीस पाटील करतो मित्रा. काही लोकांना माहित सुद्धा नसेल गावात पोलीस पाटील आहे की नाही आहे, कधी येते कधी पाहिजे त्यालाच माहित. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळते मित्रा? तर दप्तर सांभाळण्याचं काम कोणाचं आहे? तर तलाठीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? 1957 ची ती समिती होती. कोणाची रे? तर बलवंतराय मेहता समिती याने संकल्पना मांडण्याचं काम केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30वा, महाराष्ट्रातील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीची शिफारसीवर आधारित आहे म्हणते? तर 1960 ची ती कमिटी होती. 1962 मध्ये अहवाल आणलं, ती कमिटी कोणाची होती? तर वसंतराव नाईकची होती. संपला कार्यक्रम.